नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. टाईम किती झालेला आहे ते बघते. तर टाईम झालेला आहे 12 वाजता आहे आता आणि स्वयंपाक करायचा बाकी आहे. आणि आमचे साहेब गेलेले आहे गावाला, तर आम्ही तिघी मायले की आहे. तर म्हटलं काय बनवायचं स्वयंपाकमध्ये? पोहे बनवतोय. घरीच आम्ही तिघी जण राहिलो, पोहे हे ते खाऊन घेतो आणि पोट भरून घेतो. आणि मुलांना पण तेच पाहिजे, भाजी पोळी तर अजिबात नको. इडलींचं टाकलेलं आहे, ते इडलींचं दळायचं आहे, पण लाईट गेलेली आहे म्हणून मी व्हिडिओ इथून स्टार्ट करते आपल्या दरवाजातून. तर चला किचनमध्ये जाऊया आणि पोहे बनवूया. बाहेरचं वातावरण दाखवते, इतकं छान झालेलं आहे. आणि एकच दिवस पाऊस पडला, पावसाने चांगली जोरात हजेरी लावली नाही आमच्याकडे. तर दाखवते, वातावरण खूप छान झालेलं आहे आणि मस्त. चला इथूनच दाखवते. समजून जा तुम्ही, खाली काही उतरत नाही. स्वयंपाक करायचा आहे, गुड्याला लागलेली आहे भूक, ती केव्हाची करते. तर माझे पण कामं बाकी होते, तेवढे कामं करून घेतले आणि मग आता मी पोहे बनवते गरम गरम. ती पण क्लासला गेलेली होती, दादा पण क्लासला गेलेला आहे. तो येईन 1 वाजता, तोपर्यंत माझं पोहे होऊन जाईल. आम्ही दोघी मायले की खाऊन घेणार आणि त्याच्यापुरता मी काढून ठेवणार आणि मग त्याला गरम गरम मग फ्राय करून देणार. हे बघा, वातावरण इतकं छान झाले. आणि वेल आपण कट करून ठेवलेले होते, तर वेलसुद्धा वाढून गेलेले. बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला वेल काही दाखवलेले नव्हते आणि इतके छान झालेले. हे बघा, तर वेल कसे वाटताय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. इतकं छान वातावरण आहे आणि अशा वातावरणात ना मस्त गोधडी घ्यायची आणि झोपून राहायचं, इतकं भारी वाटतं. मला तर तेच पाहिजे राहतं, ना कुठे जायला ना कुठे हे करायला. शिरशेडमध्ये बाहेरसुद्धा निघायला अजिबात आवडत नाही. चला पोहे बनवते. गुड्या राणी बसली माझी, क्लासवरून आलेली आहे, अंधाऱ्यात बसलेली. तर मी बनवते आता पोह्याची तयारी करते. म्हणजे कामं तर थोडेफार बाकी माझे. आज मी भरपूर कामं केले आणि आज देवारा वगैरे पण क्लीन करायचा आहे. आज आमचं सुतक पिटणार आहे आणि देवारा वगैरे क्लीन करून देवपूजा करीन, ते दुपारी करीन. आता मी बाकीचे हे कामं करून घेते आणि भरपूर कामं राहतात मला, त्याच्यामुळं वेळ भेटत नाही आहे बाकीच्या गोष्टी करायला. आणि काय होतं माहिती आहे का, ह्यावेळेस कोणी देत नाही. एमर्जन्सी राहिलं, ज्याला गावाला जायचं राहिलं, पाहुणे आले तेव्हाच येतात. आणि संध्याकाळी 4 वाजेपासून जर स्टार्ट होतं ना, मग मला वेळ भेटत नाही. तेव्हा संध्याकाळी वेळ भेटत नाही मेन म्हणजे. मग जितकं शक्य होतं ना तितकं मी दुपारी कामं करून घेते. तर आता म्हटलं पहिले खायला बनवते. आणि इडलींचं टाकलेलं आहे, ते पण मी धुवून चुवून ठेवलेलं आहे, फक्त मी मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. जर माझी पण तोत्री येते, जर गुड्याने फिरून दिलं मिक्सरमध्ये, इडलीचं करून दिलं, तर माझं काम खूप आसान होऊन जाईल. आणि दादा येईन, दादा पोचा मारीन, बाकीचे सर्व कामं आवरून झाले. तर चला प्रे करत होती आणि तेवढ्यात माझे सबस्क्रायबर घरी आलेले होत्या. चहा पाणी घेतलं आणि आत्ता गेल्या त्या 1 तासाने. तर गुड्या पोहे गरम करते. थंड झालं ते, म्हणजेच गार झालं. माझ्या भाषेत म्हणते थंड झालं, गार झालं पोहे. तर पोहे गरम करते, खाते. आता टाईम किती झाला आहे माहिती का, 1:30 वाजले. तर या तुम्ही पण पोहे खायला आणि मग बोलते तुमच्याशी. आमचे साहेब आले गावावरनं, चहा पाणी झाला, भांडे घासून झाले आणि गुड्या राणीचं चालू आहे इथं. मी म्हटलं गुड्या कुठे गेली, तर गुड्याचं चालू आहे इथं झाडांची, ते खाली गवत उगलेलं आहे, ते गवत काढते माझी ताई. मी म्हटलं ही पोरगी कुठे गेली, आवाज कसा देऊ हिला. आणि मला घाम बघा, इतकं गरम होतं आहे ना. आणि समोर गार्डनमध्ये इतकी गर्दी ना. गुड्याला म्हटलं जा तू पण खेळायला. ती म्हणते मी काय लहान आहे का आता ना गं. ती घोळची भाजी म्हणता ना, ती काढून घेऊ का? हां, काय करशील तिला? तू खाय ना. मी खाऊ. तेवढं काढलं तिने तरी. फुनक्यांची भाजी, फुनक्यांची भाजी नाही ग, ती कोण खातं ते. इकडे जळगावचे लोक खाता फक्त ती घोळची भाजी. हां, तुला खायची का? त्यांची भाजी
नाही ग दुसरी आहे. तीच आहे ग. इथं कसं काय उठली ती? उगते ती, कुठे पण उगते ती. झाडांना फुलं किती आलेली. गार्डन मध्ये गर्दी आता कमी झाली. गरम किती होतंय ग. ते घेऊन टाकते ना. कोणतं चांगलं आहे ग. कशाला धुते. नाही ग, मी समजा दोय बाई तुझ्यात हे येत. कालच धुतलं गुड्या ते. दूर काय दूर. हा धु. धुवायचं माझ्याकडनं नाही शक्य. मला खालचे काम आवडायचे. धुवायची काहीच गरज नव्हती आज. नाही नाही भांडी. हा धुय बाई. मग मी येणार नाही मदतीला आता. तुला कोण बोलवतंय? तुझं काम. मी म्हटलं ही काय करते बुवा, त्याच्यासाठी आली मी. ते नको काढू, ते अटकलेलं आहे ते. नुसतं चालू कर ना ग ताई. तो पडदा ओला. काय नाही एवढा ओला. तिकडं तिकडं हां फिर निघून जातं बरं का ते. दोघे हात लावून करायचं ते. वायपरने धुवून काय घे. पण वाटत. आपण जाऊ खाली. गरम होतंय मला. बऱ्याच दिवसापासून आम्ही बाहेर बसलेलो नव्हतो दोघी जणी. मस्त आज निवांत बाहेर बसलो. तयारी राहिलेली माझी आवरायची आणि घरात आली आणि गुड्या राणीची तयारी चालू होती. बटाट्याची भाजी बनवायची. बघा इथं काय काय करते. आज भरपूर कामं केले माझ्या ताईने. सांगते ती लाईट लावायचं आहे मला तिथं. आणि आता लाईट लावते. ते काय तुला आज पुरवणी आज चढ ना. तिथं वरती चढ. हॉटेल बंद आहे ना. पप्पा आहेत ना. चल मी म्हणून सांगते. ते पहिले नट बघून घे. इकडे तिकडे फिरवायचं का नाही. कोणत्या साईडला फिरवतो? हो बाई, तिकडे फिरव. हा. दाबून ना ग बाई. दाबलं ना. हा. ते बटन कोणतं आहे, काय ते? बंद आहे. हम्म. हाश. पण ते आपल्याला ते वेगळं दिसतं ना असं. हा, दिसू दे. ते लावायची सवय नाही ना. इकडे तिचे पप्पा मदत करू लागताय. ते लाईट लावू ना ग मग आता. इकडे चालू. पीठ बघा किती छान झालंय. आणि गुड्यानेच केलं होतं ते. आता ते काढून देते मी तिला. आणि बाकीचं सकाळी इडल्या बनवणार का ग. इडली आणि सांबार ना. आता बटाट्याची भाजी आणि डोसे. सकाळी इडली सांबार. सकाळची सुट्टी. हं? पप्पांना नाही ना पण सुट्टी. पप्पांना सुट्टी नाही. पप्पांना खाऊन घेतील हॉटेलमध्ये पप्पा. हॉटेलमध्ये. हे बघा साईड कसे कट करून कांदे. म्हणून आम्ही साहेबांना सांगतो. कोणाला कट करता येतं असं. हे बघा एक नंबर कांदे कापले. एक नंबर कांदे कापले आमच्या साहेबांनी. भांडे दुसरे देंगे पण. क्लीन करके देती हूँ मम्मी. पामी जी.
नाही आले तेव्हा ताई हे करणार पहिले एक त्याला बरोबर घ्या ना दोन लागले काय दोन लागले आपण जाणून घेतलं नाही का सर माझ्या तीन सांगा म्हणजे दिन सांगायची कामं केली आजच नाही सांगा आज 20 पाठ बनवणार आणि 20 प्रोजेक्ट तर ना ठीक आहे करू काय करू बाय बाय काय करू या नाही ना तरी कोण खायला का कायच्याच भाजी खा ना कायच्याच आली काम देते स्टार्टिंगला पाणी काय बरोबर इतकं तेल नको टाकू पल्ली देते फक्त शितळे नको पण वाढवतो बस असं केलं वाकडा साईड घेऊन मग मी उद्या एका अर्धा तासात होतो थोडा चालला येता 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 ते वेळ लागतो तू द्यायचा त्याला काही कडक द्यायचा घालून असा क्रिस्पी दिसायला लागला का तो उचल तिथे ठेवा माझ्याकडे नको तू आणि परफेक्ट गोल आहे तुम्हाला सवय पडता पडता पुढे कडक कर बेटा आता इतकं नाही घ्यायचं घे कमी घे बस पाणी बसत आहे पाणी न चालू राहू थोडं हां येतो भारी आला ते उलट नाही येत तुम्हाला कोणता टाकायला राहू तेल थोडं कमी कमी लावायचा चला हो पप्पांना खूप लागली पप्पा चला ताईच्या हातचा डोसा चटणी ताई, भाजी भाजी सर मला रेडी का पहिले पहिले तुम्हाला ठीक आहे मग मी रेडी होतो म्हणजे अच्छा टी व्ही वगैरे सांगतो कमी कमी रडा गॅस कमी केला ना मी
बघ बघ किती छान काढायला लागून गेली. हो हा? इकडे बघा ताईचे डोसे बघितले ना मी. बघितले का? इकडे तर या. अरे बघून तर गेला मी. नाही हो इकडे या. बघा ना बाबा किती छान. मला ताईच्या हातचाच खायचा आहे. हे बघ किती कागदावानी. हे सगळे ताईने केले का? बोलू शकता. खरं सांग. जास्त मी करते काय ताई? पहिला पाहिजे मी खात. ताई तू केले? हा. एक नंबर देव त्यांना आहे ना मला दे म्हणे काही. या तुम्ही पण ताईच्या हातचे डोसे खायला. डोसे काढून घेतो, जेवायला बसतो आणि मग बोलतो.